बीडमधून मारहाण प्रकरणामधली ही मोठी बातमी येते। खोक्यानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यास सतीश भोसले उर्फ खोक्या बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यानं जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि अटकपूर्व जामिनासाठी हा अर्ज आलेला आहे। तर जामीन वकिलाच्या मार्फत दाखल करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी विकास माने सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। विकास, खोक्यानं उर्फ सतीश भोसलेनं अशा प्रकारे न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला आहे। काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? हो, निश्चित 5 दिवस झालेले आहेत खरं तर गुन्हा दाखल होऊन। आता जो खोक्याचा वकील आहे त्या वकिलांच्या माध्यमातून आता बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अर्जावरती सुनावणी जी आहे ती देखील होणार आहे। 5 दिवसांपासून त्याच्या अटकेसाठी जे विशेष पथक आहे ते देखील रवाना झालेलं आहे आणि त्याचा शोध घेतला जातो आहे। खरं तर पोलीस यंत्रणेला तो अजूनही मिळालेला नाहीये। एका माध्यमाचा प्रतिनिधी तिथे पोहोचू शकतो, मात्र पोलीस का पोहोचत नाही असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातो आहे। एकंदरीत जर पाहिलं तर जामीन अर्ज जो आहे तो जिल्हा न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या न्यायालयाकडे ती सुनावणी असणार आहे त्याच्याकडे निश्चितच लक्ष असणार आहे, कारण की खोक्याला या संपूर्ण प्रकरणात जामीन मिळतो की त्याला अटक केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरंय, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा। धन्यवाद विकास, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।